दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक माणूस अ, त्याचं लहानसं शेत असतं, तर त्या शेतामध्ये काम करायचा आणि त्याच्याकडे एक गाढव असतं. त्या गाढवाच्या साहाय्याने तो नांगरणी करायचा किंवा सामान वगैरे घेऊन जायचा. आणि एक दिवस संध्याकाळी सर्व काम झाल्यानंतर तो घरी आला. त्याने गाढवाला एका लहानशा खांबाशी बांधलं आणि तो बाजारामध्ये गेला काही सामान आणण्यासाठी. आणि संध्याकाळ झाली होती आणि अचानक त्या गाढवाच्या समोर एक सावली आली आणि तो सैतान होता. आणि त्या सैतानाने काय केलं, त्या गाढवाची दोरी सोडली आणि दोरी सोडल्यानंतर ते गाढव तिथून निघालं आणि त्याच्या थोडं लांब जाऊन त्याच्या दुसरं जे शेत होतं त्या शेतामध्ये ते घुसलं आणि तिथलची कणसं खायला लागलं. काही पिकं त्याने पायाखाली तुडवली आणि थोडासा आवाज आल्यानंतर त्या शेतातली जी ज्यांचं शेत होतं ते बाई बाहेर आली. बाई बाहेर आल्यावर त्यांनी बघितलं की हे गाढव शेतामध्ये घुसलेलं आहे आणि ती काठी घेऊन त्या गाढवाला मारायला लागली आणि मारत असताना एक फटका त्या गाढवाच्या नेमका डोक्यावर बसला आणि ते गाढव तिथंच मरून गेलं. आणि हा गाढवाचा जो मालक होता तो परत सामान वगैरे घेऊन आला, घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की गाढव तर नाही आहे. मग काय करावं? मग तो त्या गाढवाला शोधायला निघाला. जाऊन बघतो तर बाजूच्या शेतामध्ये ते गाढव मरून पडलेलं आहे आणि त्याला खूप राग आला. तो घरामध्ये आला, त्यांनी काठी घेतली, कुऱ्हाड घेतली आणि तो त्या शेताच्या मालकाबरोबर भांडायला निघाला. तेवढ्यात त्या शेताचा मालकसुद्धा आला आणि मग त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि ह्या गाढवाच्या मालकाने कुऱ्हाडीने ह्या शेताच्या मालकाला, ज्याचं शेत होतं त्या माणसाला मारून टाकलं आणि मारून टाकल्यानंतर तो तिथून पळाला. परंतु ह्या बायकोनी ते बघितलं होतं. त्याची मुलंसुद्धा आली आणि त्यांनी बघितलं आपला बाप मरून पडलेला आहे. त्यांनी जाऊन त्या गाढवाच्या मालकात, ज्याचं गाढव होतं त्याच्या घरावर हल्ला चढवला. त्याचं घर जाळून टाकलं पूर्ण आणि त्यानंतर तो गाढवाचा मालक जो माणूस होता तो सुद्धा वाचला आणि त्यांनी जोरजोरात आरडाओरड केला आणि ह्या लोकांनीसुद्धा आरडाओरड केला आणि सगळा गाव त्या ठिकाणी जमला आणि दोन गट पडले, एक ह्याच्या बाजूचा एक ह्याच्या बाजूचा आणि त्यांच्यामध्ये तुंबळ मारामारी झाली, हाणामारी झाली. त्यामध्ये काही लोक मरण पावले, काही जण जखमी झाले आणि प्रचंड शेताचं पण नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं आणि सर्व काही हा विध्वंस झाला. आणि मग देवाने सैतानाला विचारलं की हे तू काय केलंस? तू असं का केलं आणि तू काय केलंस हे? सैतानाने सांगितलं, मी काहीही केलं नाही, मी फक्त त्या गाढवाची दोरी सोडली. बाकी जे काही करायचं होतं किंवा जे काही केलं गेलं ह्या सर्व लोकांनी केलं, मी काही केलं नाही. बघा, सैतान आपल्या जीवनामध्ये नेहमी असं करतो. तो फक्त एखादी ठिणगी सोडून देतो किंवा एखादी जळणारी काडी फक्त सोडून देतो आणि नंतर मग आग पेटवायला किंवा त्या विध्वंस व्हायला सर्व लोक त्याला जबाबदार असतात. मी एक छोटंसं चित्र बघितलं होतं. त्या चित्रामध्ये असं दाखवलं की 10 आगपेट्या ज्या असतात, माचीस, त्या काड्या एकमेकांना चिटकून अशा लावलेल्या आहेत, 10 काड्या, आणि ह्या बाजूनी त्या काड्या पेटत आहेत आणि एक काडी पेटली आणि थोड्या वेळाने लगेच ती दुसरी काडी पेटायची, लगेच तिसरी काडी पेटायची. असं ते पेटत असतानाचं चित्र होतं. दुसऱ्या चित्रामध्ये खालीच वेगळं त्यांनी दाखवलं होतं की ह्या काड्या जरी एकत्र आहेत, त्याच्यातल्या 2 काड्यांनी आपल्याला खाली खेचलं आहे, त्या खाली आल्यात. तर त्याच्यामुळे काय झालं की ही काड्या ज्या जळत आहेत त्यांना पुढे जायला वाव नाही आणि त्या जी आग आहे ती तिथंच बंद झाली. ती आग विझली कारण ह्या 2 काड्या ज्या होत्या ह्या खाली आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती आग पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा अशी आग सैतान लावतो, एखादी ठिणगी सोडतो, एखादी काडी पेटवतो, तेव्हा कोणीतरी पुढाकार घ्यायचा आणि मागे यायला पाहिजे.
माघार घ्या किंवा खाली या, ह्यासाठी नाही की तुम्ही कमजोर आहात, ह्यासाठी करा की ह्यामुळे संघर्ष वाढणार नाही, प्रकरण पुढे जास्त पेटणार नाही आणि सैतान जो आहे हा यशस्वी होणार नाही. सैतान फक्त एक काडी टाकतो, ती काडी पुढे आग न पेटवण्याची जबाबदारी आपली आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 5वा अध्याय 8वं वचन. 1 Peter chapter 5 and verse 8. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.